मित्रांनो, हा 30 जुलै 2024 चा जी-आर आपण बघू शकताय. या जी-आर नुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत करून देण्याबाबतचा हा जी-आर आहे. आता या जी-आर विषयी आपण सविस्तर माहिती बघूया. हा जी-आर आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करून बघू शकतो. जी-आर ची तारीख आहे 30 जुलै 2024 चा हा जी-आर आहे. तर आपण थोडक्यात या योजनेची प्रस्तावना बघूयात. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली आहे. उज्ज्वला योजना म्हणजेच जे की आपल्याला 100 रुपयामध्ये कनेक्शन मिळालेले आहेत, यालाच आपण उज्ज्वला योजना असे म्हणत असतो. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नसल्याने एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. याच उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. आता या योजनेअंतर्गत नेमके कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात. आता या योजनेमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. आता यासाठी कोणकोणत्या पात्रता आहेत याविषयी आपण थोडक्यात बघूयात. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच 3 गॅस सिलेंडर मोफत घेण्यासाठी कोणती पात्रता आहे किंवा लाभार्थ्यांची काय पात्रता असेल ते बघूयात. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या घरातील जे गॅस कनेक्शन आहे ते जर महिलेच्या नावावर असेल तरच या योजनेअंतर्गत आपल्याला वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. ही एक महत्त्वाची आणि पहिली अशी अट आहे. त्यानंतर दुसरी अट आहे, सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. म्हणजेच आपल्याला उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन मिळाले आहेत ते सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील. त्यानंतर तिसरी अट आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र आहे. आता हे एक महत्त्वाचा पॉइंट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये बऱ्याचशा महिला पात्र असतील, मात्र त्या सर्वच कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण त्या कुटुंबातील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल तर त्याचा लाभ मिळणार नाही आणि गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असेल तर या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना सुद्धा या 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळेल. त्यानंतरची चौथी अट आहे, एका कुटुंबात फक्त एकाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आता कुटुंब म्हणजेच काय तर रेशन कार्ड मधील सर्व सदस्य मिळून एक कुटुंब. रेशन कार्डवर जेवढे सदस्य असतील तेवढ्यापैकी एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल. आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर म्हणजेच आपल्याला मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाहीत, तर हे गॅस सिलेंडरची अनुदानाच्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहेत. म्हणजेच आपल्याला गॅस सिलेंडर विकत घेताना रोख रकमेने घ्यावं लागेल आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे किंवा जी सिलेंडरची किंमत आहे सरासरी 830 रुपये ही आपल्या खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपात जमा होईल. तसेच लाभार्थ्याला एका महिन्यामध्ये एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही. एका महिन्यामध्ये फक्त एकाच सिलेंडरची 830 रुपये एवढी सबसिडी जमा होणार आहे.
ही सबसिडी महिलेच्या आधार लिंक खात्यामध्ये डीबीटी स्वरूपात पडणार आहे. यासाठी आपल्याला गॅसची केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे. जर केवायसी नसेल तर आपण या योजनेसाठी अपात्र सुद्धा ठरू शकता. यामध्ये 1 जुलै 2024च्या नंतर विभक्त केलेल्या रेशन कार्ड धारकांना या योजनेस पात्र ठरणार नाहीत. म्हणजेच 1 जुलै 2024 नंतर जर रेशन कार्ड विभक्त केला असेल तर या योजनेमध्ये त्यांना लाभ मिळणार नाही.